ते सुवर्ण सिंहासन सगळ्यांसाठी सुवर्ण होतं, पण महाराजांसाठी रक्ताचं होतं, जबाबदारीचं होतं. कारण त्यांना त्याची जाणीव होती की त्याच्यासाठी मी माझे किती भाऊ गमावलेत, किती लेकी बाईंनी त्यांचे खून खूप असले, कितीतरी बहिणींनी आपला भाऊ गमावलाय, कितीतरी भावांनी आपल्या बहिणी गमावल्यात त्या सिंहासनासाठी, फक्त त्या सिंहासनासाठी. थोडं आतमध्ये आलेत महाराज, दुसरं पाऊल टाकलं. कोण आठवलं असेल महाराज? ताना. कुठे आहे ताना? ताना सोडून गेलास मला. तुला फक्त म्हणलं कोणत्या वेळी जिंकायचंय ताना, गेलास. स्वतःच्या लेकराचं लग्न सोडून गेलास. एक तर काय करू सांग ना, 10 वर्षापासून मैत्री आहे आपण, सोडून गेलास मला. तू हवा होतास आज, सोडून गेलास. लाख कोंड्याने जिंकला असतो ताना, लाख कोंड्यानं. तुम्ही अजून वाचला असतं ना सोबत, लाख कोंड्यानं आम्ही जिंकलो असतो, पण आम्हाला तुम्ही सोडून गेलात. आठवले बाजी काका, बाजी बाबू देशपांडे. राजा लाख मेल तरी चालतील, लाखांच्या पोचिंदा वाचला पण राजा. घाई करा राजा, आम्ही किंचित गाणी मांडू. तुम्ही नाही हो इथं. शिवा पिंजस तू, फक्त बोललो शिवा आमच्याकडे दिसतोस. कपडे घालून आमचा पाल तिथून बसलास, गेलास नाही पण. तू पण नाहीस कुठे दिसत मला. कसं तरी महाराज कुठं आले, बाहेर दिसले मुरारबाजी. हिना शिरसे मुरारबाजी लढतात आहेत समोर महाराजांच्या तख्त समोर, दिसले महाराजांना. आणि महाराजांना समजलंच नाही की काय हे तख्त कसलं नेमकं. एवढे सवंगडी इतक्यांची बळी घेतलेत या क्षणासाठी.